रिपब्लिकन सेनेच्या वतीनं भव्य बांधकाम कामगार कार्ड व नूतनीकरण शिबिर उत्साहात संपन्न। रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन सेना शहर जिल्हा सोलापूरच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले भव्य बांधकाम कामगार कार्ड नोंदणी व नूतनीकरण शिबिर दिनांक 1 जून 2026 रोजी देगाव भीमगर्जना तरुण मंडळाच्या देगाव येथील समाज मंदिरात मोठ्या उत्साहात व यशस्वीरित्या पार पडले। या शिबिरात परिसरातील शेकडो बांधकाम कामगार महिला व युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शिबिरामध्ये नवीन बांधकाम कामगार कार्ड नोंदणी, कार्ड नूतनीकरण तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची उपस्थित शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत माहिती देण्यात आली। उपस्थित कामगारांना आवश्यक कागदपत्र, अर्ज प्रक्रिया व शासकीय लाभांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी रिपब्लिकन सेना सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनी कामगारांच्या प्रश्नांवर संघटना सातत्याने काम करत असून शासनाच्या योजना तळागाळातील प्रत्येक पात्र नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रिपब्लिकन सेना कटिबद्ध असल्याचं सांगितले। तसेच सोलापूर शहरातील बेघर, गरीब व गरजू लोकांना रिपब्लिकन सेनेच्या वतीनं एक वेळचं जेवण व दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये थंड पाण्याच्या बाटलीचं वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे गोरगरीब गरजू लोकांनी आनंद व्यक्त केला व काहींनी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांच्या नेतृत्वाखालील या कार्यक्रमात शहर अध्यक्ष शरणू हजारे, लोकसभा युवक जिल्हा अध्यक्ष विश्वजित सरवदे, महिला शहर अध्यक्ष राधाबाई गायकवाड, युवा नेते आकाश गायकवाड, स्थानिक नेते रमेश गायकवाड, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मेहबूब शेख, मीडिया प्रमुख सद्दाम पठाण, शहर प्रमुख संपर्क विकी बनसोडे, जिल्हा संघटक दाऊद मुलानी, मतीन सातखेड, नबिलाल खरादी तसेच रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या सामाजिक, राजकीय व जनहिताच्या कार्याचा गौरव करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेना समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांना न्याय हक्कांसाठी अधिक जोमाने कार्यरत राहील असा विश्वास व्यक्त केला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच उपस्थित बांधकाम कामगार बांधवांचे आभार मानण्यात आले। वाढदिवस केवळ शुभेच्छांचा नसून समाजोपयोगी उपक्रमातून जनसेवेची प्रेरणा देणारा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे शिबिर ठरले। जय भीम, जय संविधान, जय रिपब्लिकन सेना। आनंदराज आंबेडकर यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसाच्या अनुषंगाने साहेबांनी आदेश दिला, संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना आदेश दिला की माझा वाढदिवस वायफट खर्च न करता गोरगरीब जनतेसाठी कसा उपयोगी पडेल असे कार्यक्रम तुम्ही राबवा आणि माझा वाढदिवस त्या प्रकारे साजरा करा असं त्यांच्याकडून सांगण्यात आल्यानंतर आपण लगेच म्हणजे क्विकच ऍक्शन घेतली की देगाव मध्ये बरेच आपले इथं कामगार बांधव आहेत, जास्तीत जास्त कामगारांची वस्ती आहे आणि त्यासाठी आपण कामगारांचं नोंदणी आणि नूतनीकरणाचं शिबिर आयोजित करूया असं आमचं पूर्ण झालं आणि लगेच आम्ही साहेबांशी वगैरे संपर्क साधला आणि देगावकरांसाठी हा कार्यक्रम घेतला। खरं सांगायचं झालं तर अण्णाभाऊ साठे म्हणायचे की ही धरती शेष नागाच्या मस्तकावर नाही तर आमच्या कामगारांच्या तळहाताच्या पोडावर स्थित आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी खऱ्या योजना त्यावेळेस असलेल्या आहेत की 18 तास काम करावं लागायचं कामगारांना, परंतु बाबासाहेबांनी 8 तास काम आणि महिलांसाठी प्रसूती योजना वगैरे त्यावेळेस राबवलेल्या आहेत। म्हणजे बाबासाहेबांची किती आहे त्यातून आपल्याला दिसून येतं, परंतु त्याचा लाभ हे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याच नाही। खरं बघायला गेलं तर आज कामगारांची अवस्था खूप बिकट आहे, खूप वाईट आहे। तर ती वाईट अवस्था बदलण्यासाठी शासनाने सुद्धा उपक्रम बरेच राबवलेले आहेत, पण ते उपक्रम आणि त्याची माहिती हे तळागाळापर्यंत पोहोचत नाही। परंतु आम्ही आता असं ठरवलेलं आहे की ज्या काही शासनाच्या योजना असतील, ज्या काही शिबिर वगैरे भरवून आपण तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या, कामगार म्हणूनच नाही इतर काय जे काही करता येईल आम्ही ते सर्व करण्याचा प्रयत्न करू। परंतु तुम्ही सुद्धा या ठिकाणी खरं पाहता तर उपस्थिती जास्त असायला पाहिजे, कारण आपण हे मोफत शिबिर ठेवलेलं आहे। वास्तविकता आपण बघितलं शहरामध्ये बघा, जिल्ह्यामध्ये बघा, इतर ठिकाणी बघा, या नावाच्या खाली तुमच्यापेक्षा जास्त लाभ हे मध्यजन लोकच घेतो। कारण इथं फी माफक असते, परंतु काही लोकांकडून 200 घेतलं जातं, 500 घेतलं जातं, 1000 घेतलं जातं
काही जणांकडून भरमसाठ पैसे घेऊन सुद्धा काम अर्धवट ठेवलेले जातात आणि ज्यांना खरी गरज आहे ते या उपयोगापासून वंचित राहतात आणि नको त्यांनाच त्याचा लाभ मिळत जातो आणि परस्पर त्याचा मर्यादा काही दाटण्याचा प्रयत्न करतात. तर तसं न होता याचा लाभ जास्तीत जास्त या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे असं एवढंच आमचा प्रयत्न असणार आहे. आणि या निमित्तानं तुम्ही सुद्धा त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलात आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचा खऱ्या अर्थाने वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला असं मी समजतो आणि आपण सर्वांचा खूप खूप आभार मानतो. आता बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा सुद्धा आभार मानतो. थांबतो या ठिकाणी.